जर मध्ये चेंज केलं, टेम्परेचर वाढवलं, व्हॉल्यूम वाढला तर डेन्सिटी कमी झाली ती, बरोबर ना. त्याच्या रिलेटेड आपण एक क्वेश्चन बनवला होता. असे खूप सारे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. आपण क्वेश्चन बघितलं. आता जायचं पुढे. ओके, लिनियर एक्सपान्शन मध्ये L1 अल्फा 1 चे क्वेश्चन घेतले का आपण? नाही. हा बघा, लिनियर एक्सपान्शन मध्ये आपण असं शिकलो होतो, डेल एल इज काय, L0 अल्फा डेल, बरोबर की नाही? ते आपण शिकलेलं. मग काय इथं म्हणतो तुम्ही L2 मायनस L1 बरोबर काय, L0 अल्फा डेल टी, बरोबर ना. इथं काय म्हणणार मग तुम्ही L1, बरोबर आहे. आता माझं असं म्हणणं आहे की जर क्वेश्चन मध्ये असं येणार शब्द, क्वेश्चन मध्ये शब्द बघायचे, सेम टेम्परेचर सेम इलॉंगेशन, सेम टेम्परेचर आणि सेम चेंज झाला, किंवा इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर असं असेल तर आपल्याजवळ फॉर्म्युला आहे काय, डेल एल बरोबर काय, L0 अल्फा डेल टी, ज्याच्यामध्ये आपल्याला कळालं टेम्परेचर कसं आहे, इंडिपेंडंट आहे म्हणजेच कॉन्स्टंट आहे, डेल टी काय झालं कॉन्स्टंट, चेंज इन लेंथ पण कसं आहे कॉन्स्टंट आहे, म्हणून तुम्ही काढली L0 अल्फा काही कॉन्स्टंट, हे लॉजिक कळालं. मग तुम्ही डायरेक्टली काय म्हणू शकतात, L1 अल्फा 1 बरोबर काय, L2 अल्फा. काय शब्द सापडवला आपण, इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर सेम इलॉंगेशन, असं म्हटल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला डायरेक्टली यायचं काय, L1 अल्फा 1 इज काय, L2 अल्फा 2. हाही जर तुम्हाला वेगवेगळं मटेरियल दिली, जसं की मी म्हटलं लेंथ ऑफ कॉपर 20 मीटर दिला, आणि अल्फा ऑफ ए कॉपर जर तुम्हाला दिला 2 × 10⁻⁵ पर डिग्री सेल्सिअस. मग मी म्हटलं लेंथ ऑफ ए अल्युमिनियम, मी म्हटलं 10 मीटर आहे, तर अल्फा फॉर ए अल्युमिनियम किती असेल, मटेरियल कसे रे डिफरंट आहे, पण कंडिशन काय दिली, इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. कंडिशन काय दिली त्यांनी, इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर आहे. इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर आहे असं कळल्यानंतर आपण काय म्हणायला सुरुवात केली, L ऑफ कॉपर अल्फा ऑफ कॉपर, L ऑफ अल्युमिनियम अल्फा ऑफ अल्युमिनियम. विचारलं काय तुम्हाला, अल्फा ऑफ अल्युमिनियम विचारला तर तुम्ही काय लेंथ ऑफ कॉपर अपॉन लेंथ ऑफ अल्युमिनियम इंटू काय, अल्फा ऑफ कॉपर. लेंथ ऑफ कॉपर बघा, लेंथ ऑफ कॉपर किती 20 मीटर आहे, हा किती 10 मीटर आहे, इंटू किती 2 × 10⁻⁵ आहे, 0 0 गेट कॅन्सल आहे, म्हणजे किती झाला 4 × 10⁻⁵. युनिट काय येणार आहे, पर डिग्री सेल्सिअस असणार. डाऊट आहे सॉल्व. दुसरा अजून याच्यामध्ये असं पण एक व्हरायटी असते, याच्यामध्ये अशी एक व्हरायटी बनवतात ते क्वेश्चन मध्ये, म्हटलं असं सपोर्ट केलेला आहे, असे क्वेश्चन घेतलेला आपण, हा कॉपर आहे, हा अल्युमिनियम, असं क्वेश्चन झालेत का, कशामध्ये झाले, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स मध्ये घेतलेले, त्याच्यामध्ये चेंज इन इलॉंगेशन. पण आता इथं आपण विचार करतो टेम्परेचरचा. मी म्हटलं एक कॉपर आहे आणि काय तुमचा अल्युमिनियम आहे, आणि मी म्हटलं इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर आहे, तर परत तोच क्वेश्चन कळाला का, फक्त काय केलं, दोघांना एकमेकांना कनेक्टेड केलं. याच्यामध्ये काय केलं तुम्ही, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं ठेवलं जातं, आता इथे एकमेकांना कनेक्टेड केलं तर तुम्हाला डायरेक्टली येतो नाही, आणि तुम्हाला हे पण होईल ना. आता मी असं म्हणतो, सपोज मी हेच व्हॅल्यू घेऊया, हेच उत्तर येणार आहे. मग मी म्हटलं लेंथ ऑफ अल्युमिनियम, लेंथ ऑफ कॉपर, जे दिले तेच डायरेक्ट घेऊया आपण. किती कुठे 20 आणि 10 आहे, 20 मीटर आहे आणि 10 मीटर आहे. मग मी अल्फा ऑफ अल्युमिनियम आपण सॉल्व्ह केलाय, अल्फा ऑफ अल्युमिनियम किती आलेला आहे 4 × 10⁻⁵ आलेला आहे, आणि अल्फा ऑफ कॉपर विचारला तुम्ही केली 2 × 10⁻⁵. काय डाऊट आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. मग मी विचारलं टोटल इलॉंगेशन किती आहे, टोटल इलॉंगेशन विचारलं तर तुम्ही काय केलं, L1 + L2. तुम्ही काढताना काय करणार, L1 + L2. तुम्हाला L1 + L2 चं टोटल इलॉंगेशन देते. जसं दहा 20, मग L1 + L2 टोटल इलॉंगेशन देतील. टोटल इलॉंगेशन मी म्हटलं 40-50 मीटरचं आहे. तुम्ही कोणाचं पण कसंही काढू शकता.
लॉजिक कळाला. असले क्वेश्चन बनवू शकतात जर एकमेकांना काय केलं त्यांनी, एकमेकांना कनेक्टेड केलं. क्लिअर आहे, समजलंय? दाखव का मुलगी. झालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं ज्याचा अल्फा 1 आहे, अल्फा 1 अल्फा 2, ज्याचा मोठा त्या साईडला का तो कॉन्केव्ह का कॉन्व्हेक्स, कॉन्व्हेक्स साईडला शिफ्ट होतो. मग इथं मी म्हटलं अल्फा 1 आणि अल्फा 2, तर तुम्ही काय म्हटलं अल्फा 1 मोठा असलो आहे, अल्फा 1 असं मोठा असेल तर बॉडी काय होते या पद्धतीने ट्विस्ट होते. काय डाऊट आहे? सेकंड मध्ये काय मी असं म्हटलं, हे 2 रॉड आहेत, ठीक आहे. याचा लेंथ किती आहे? याचा लेंथ L1 आहे, हा दुसरा रॉड आहे, ज्याचा लेंथ किती आहे? L2 आहे, ज्याचा अल्फा 2 आहे आणि इथं काय अल्फा 1. क्लिअर आहे? या दोघांना मी काय केलं, या दोघांना मी कनेक्ट केलं, या दोघांना मी काय केलं, असं कनेक्ट केलं. समजलं? एकमेकांना कनेक्ट केलं. तर मला माहिती आहे ना, काय माहिती आहे मला, याचा अल्फा L1 आहे आणि अल्फा 1 आहे, L2 आहे अल्फा 2 आहे. पण मी जर विचारलं टोटल किती होऊन जाईल, L1 प्लस L2, मग याचा अल्फा पण चेंज होईल, म्हणून त्याला मी म्हटलं अल्फा इफेक्टिव्ह आहे. काय म्हटलं मी? अल्फा इफेक्टिव्ह बनणार. काय डाऊट आहे? अल्फा इफेक्टिव्ह. मग अल्फा इफेक्टिव्ह जर बनत असेल तर अल्फा इफेक्टिव्ह साठी फॉर्म्युला आहे, अल्फा इफेक्टिव्ह साठी फॉर्म्युला आहे, अल्फा इफेक्टिव्ह साठी फॉर्म्युला आहे. काय अल्फा इफेक्टिव्ह साठी फॉर्म्युला? अल्फा 1 L1 प्लस अल्फा 2 L2 डिवाइड बाय काय अल्फा 1 सॉरी L1 प्लस, कारण की मला काय काढायचं आहे अल्फा. लॉजिक कळालं? समजलं क्वेश्चन? मग आता क्वेश्चन कसं विचारलं जाणार आहे? मग क्वेश्चन असं विचारलं जाईल तुम्हाला, हा 2 मीटरचा आहे, अल्फा तुमचा हा 2 मीटरचा आहे, अल्फा तुमचा जर अल्फा 1 जो आहे तो अल्फा आहे, L1 किती आहे तुमचा, सपोज मी म्हटलं L1 किती L आहे, दुसरा किती आहे अल्फा 2 आहे, मी म्हटलं सपोज 2 अल्फा आहे, आणि L2 किती आहे 2 L आहे, आणि दोघा एकमेकांना कनेक्ट केले. आणि काय विचारलं तुम्हाला? अल्फा इफेक्टिव्ह विचारलंय. काय विचारलंय? अल्फा इफेक्टिव्ह सांगा. अल्फा इफेक्टिव्ह काढायला काय करायचं तुम्हाला? L1 अल्फा 1 प्लस L2 अल्फा 2 डिवाइड बाय काय L1 प्लस L2. L1 किती आहे? L आहे. अल्फा 1 किती आहे? अल्फा आहे. L2 किती आहे? 2 L आहे. अल्फा किती आहे? 2 अल्फा आहे. डिवाइड बाय काय L प्लस 2L आहे. म्हणजे किती होणार आहे? 5 अल्फा 5L अल्फा, बेदुने 4 4 आणि 1 5, 5L अल्फा अपॉन किती 3L, L गेट कॅन्सल, 5/3 आगा झाला माझा अल्फा इक्विव्हॅलंट. काय डाऊट आहे? मग तुम्हाला आता इथे एक क्वेश्चन द्यायला देऊ शकतो, बच्चा देऊ शकतो ना? होय बच्चा, हो बच्चाला देऊ शकतो. अल्फा जोड काय 2 अल्फा आहे, L1 जो आहे तो 3L आहे, अल्फा जो आहे अल्फा 2 जो आहे तो अल्फा आहे, आणि L2 जो आहे तो L आहे. नको L नको 2L घ्या. समजलं? मग जमेल? जमेल ना? हा जमेल का नाही? लेक्चर बसून काय बोलायचं नसतं. युट्यूबला व्हिडिओ चाललाय, बरोबर ना अर्षदा? विद्यार्थ्यांची मर्यादा राखली पाहिजे. मग आपण लेक्चर मध्ये बसतो का करतो, काय करतो, हेच प्रश्न पडले मला. येऊन फक्त प्रेझेंटी लावायचं काम चालू आहे. असो, कळलं का इथपर्यंत? मग मी असा क्वेश्चन विचारला, मी क्वेश्चन असा विचारला, मी म्हंटल हे तुमचं भांड आहे, या भांड्यामध्ये तुम्ही भरलंय दूध, या भांड्यामध्ये काय भरलंय तुम्ही? दूध. आणि दूध भरल्यानंतर काय केलं तुम्ही? गपचूप जुर गरम करायचं. काय होईल? काय होईल? दूध गरम होईल, अजून उकळी येईल, बस एवढंच होईल. बाहेर सर्वात महत्वाचं काय? बाहेर हे उकळवायपर्यंतच गेले, आणि उकळून लगे बघितलं, आनंद झाला. मला मी तेच तर विचारलं काय होईल, मी असा प्रश्न विचारला, तुम्ही उकळवलं, गरम केलं, बाहेर यायचं बोललेच नाही. त्यासाठी दूध तापवावं लागतं. आता मला माहित नाही, तर तुम्ही तुमचं बघा ना. काय ना बोलू तू. एक कॉपर आहे, कॉपरचं भांड घेतलं, त्याच्यामध्ये दूध तापवलं नाही पाहिजे, पण आपण अगोदर
2 × 10⁻⁻⁵ पर डिग्री सेल्सिअस. हे काय त्याचं, हे काय अल्फा आहे, अल्फा ऑफ कॉपर नाही, अल्फा ऑफ कॉपर नाही, याच व्हॉल्यूम बद्दल चालू आहे ना, म्हणून काय गॅमा ऑफ कॉपर. गॅमा ऑफ दूध, मी म्हंटल गॅमा ऑफ दूध जो आहे 10 × 20 30 × 30 करू का 40 करून टाकू, 4 × 10⁻⁻⁴ पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, -4 डिग्री सेल्सिअस. आणि विचारलं काय तुम्हाला, अमाऊंट ऑफ दूध बाहेर कधीपर्यंत, जेव्हा मी त्याला काय करायला सुरुवात केली, 30 डिग्री सेल्सिअस पासून 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केलं मी, त्याला तापवलं. 30 डिग्री सेल्सिअसचं दूध होतं आणि तिथून मी काय केलं 80 डिग्री सेल्सिअस केलं आणि तो काय व्हायला ओव्हरफ्लो होईल. तर किती ओव्हरफ्लो होईल, कसं करणार, सर दूध घ्यावं लागेल, ओतावं लागेल, मग गॅस चालू करावा लागेल, मग ओव्हरफ्लो होईल. आम्ही असं ओव्हरफ्लो गेलेले मोजतच नाही. मोजता का, हो शेट असं म्हणतो, मोजले का तू, आता मम्मीचे बोलणे खावं लागेल, मग पुसून घ्या, हेच केलंय ना तू, नाही तिने तसं केलेलं नाही. ती ब्रिलियंट स्टुडंट आहे, नाद नाही करायचा. काय होईल वैष्णव, तुला काढतंय, वैष्णव, दूध बाहेर जाईल एवढं नक्की, तुला काढतंय नाही जाणार दूध बाहेर, तुला काढतंय बाहेर जा, किती जाईल सांगता येत नाही, आम्ही मोजलं, मोजायची इच्छा नाही. हा तुला बाहेर जाईल, पण किती जाईल सांगता येणार नाही तुला, अवघड गोष्ट आहे. मग मी पुढचं बोलू, बोलतोय बघा मला एवढं तर नक्की, मी तंतोतंत दूध भरलंय, तंतोतंत दूध भरलंय म्हणजे काय, मिल्कचं आणि ग्लासचं व्हॉल्यूम कसं राहील, सेम राहील. कसं राहील, सेम राहील. मग तुम्ही काय सांगाल, V0 कोणाचं, मिल्कचं, कोणाचं ग्लासचं, कॉपर ग्लासचं, कसं आहे, सेम राहील. काय डाऊट आहे, मग मला एवढंच पण करणं गरजेचं आहे, जर मी गरम करत असेल, कॉपर पण एक्सपांड करणार आहे, दूध पण एक्सपांड करणार आहे, दोघं एक्सपांड करणार आहे, पण कॉपर जो आहे तो कमी एक्सपांड करेल, दूध जे आहे जास्त एक्सपांड करेल, म्हणून तो उठतो जाईल, जास्त उठतो जाईल. जर हा कॉपर काय एक्सपांड करणार नाही असं नाही, कॉपर पण एक्सपांड करणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, दोघांचं किती व्हॉल्यूम मध्ये चेंज झालं हे काढून घ्यावं लागेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, गंमत. काय करावं लागेल, गंमत करशील ना. चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू काय, ओरिजिनल व्हॉल्यूम इंटू काय, गॅमा इंटू काय, डेल्टा. मग मी दुधासाठी लिहितोय, दुधासाठी लिहिलं तर सेम राहिलं. गॅमा कोणासाठी लिहिलं, मिल्कसाठी लिहिलं. डेल्टी कोणाचं लिहिलं मी, 80 मधून 30 गेलं, असं लिहावं लागेल ना, डेल्टी T1 - T2. मग किती झालं तुमचा चेंज इन व्हॉल्यूम, किती चेंज इन व्हॉल्यूम होणार, V0 जसं तसं घेतलं. आणि गॅमा मिल्क किती तुमचं, गॅमा मिल्क 4 × 10⁻⁻⁴ आहे पर डिग्री सेल्सिअस आहे, इंटू किती 50 आहे, 5 चोक 20 आहे, 20 म्हणजे 200 झाले, म्हणजे 2 × 10⁻⁻⁴ टाइम्स ऑफ V0, म्हणजे किती रे तुमचं, सर 2 टाइम्स ऑफ V0. हे कोणाचं भेटलं मला, डेल V कोणाचं भेटलं, हे भेटलं माझं मिल्कचं. हे कोणाचं भेटलं मला, मिल्कचं, बरोबर आहे. म्हणून तर मी म्हटलं कोणाचं काढूया आपण, कोणाचं काढायचंय, V0 गॅमा डेल्टी. कोणासाठी काढायचंय, कॉपरसाठी. मग कॉपरसाठी काढायचं तर V0 मध्ये काही चेंज झालेला नाही, पण गॅमा बदलतोय. गॅमा कधी तुमचा 2 × 10⁻⁵ इंटू डेल्टी किती आहे 50, 5 × 10 म्हणजे झाले 100 म्हणजे किती V0 किती झाला इंटू किती 10⁻⁻², बरोबर की नाही, -2. एवढा याच्यामध्ये चेंज इन व्हॉल्यूम आला. काय डाऊट आहे, चेंज इन व्हॉल्यूम आला. मग हा झाला तुमचा कॉपरचा किती होतो तुमचा 0.01, याचा किती होतो 0.002, बरोबर ना, याचं काम जाईल 0.002.
2. मग तुम्ही काय करणार, याच्याबद्दल ही व्हॅल्यू काय करणार, सबट्रॅक्ट करणार. V0 टाइम्स ना V0 असंही कॅन्सल होणार आहे. म्हणजे किती होणार तुमचा 0.01. उलट झालंय, अल्फाची व्हॅल्यू उलट झालाय. ठीक आहे, 0.01 मायनस किती 0.002. काय करायचं, सबट्रॅक्शन. म्हणजे किती झाले 10, किती झाले 9, म्हणजे किती झाले 9 98, म्हणजे किती 0.98 ml काय होणार आहे, मीटर क्यूब काय होणार आहे, दूध बाहेर पडलं. कळालं, छापा.